गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आनंद प्रकरणातलं चौथं प्रकरण ब्रह्मानंदे विद्यानंद हा सुमारे 65 श्लोकांचं प्रकरण आहे. तर त्याच्या अभ्यासाला आज आपण सुरुवात करणार आहोत. 3 तासामध्ये म्हणजे 3 या अभ्यासाच्या तासामध्ये आपल्याला या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण एक साधी वाटणी तयार करून घेऊ शकतो. 22 श्लोक आणि 21 श्लोक असा साधारण एक वाटणीचा विषय झाल्यानंतर विद्यानंदाविषयी आपल्याला थोडासा विचार करण्याची गरज आहे की मागच्या श्लोकांमध्ये म्हणजे मागील काही श्लोकांमध्ये तत्कथनम तत्चिंतनम असा एक विचार मांडला, तत्श्रवणम असाही एक विचार मांडला. तर त्यामध्ये एक चर्चेचा विषय आहे आणि विद्यानंद या शब्दाचा विचार करताना विद्या शब्दामध्ये ब्रह्मविद्या असा विचार इथं केला गेलेला आहे. तर ही ब्रह्मविद्या आपल्याला शब्दांच्या स्तरावर प्राप्त करून घ्यावी लागते. नंतर त्याची साधक बाधक चर्चा ही साधकांमध्ये होऊ शकते किंवा एखाद्या तत्ववेत्या व्यक्तीकडनं म्हणजे श्री गुरु सारख्या संतांसारख्या व्यक्तीकडनं अनुभवी व्यक्तींकडनं त्याच्याविषयी आपण एक बोललेलं म्हणजे त्या आनंदाविषयी केलेली मीमांसा आपण ऐकू शकतो. म्हणजे इथे आपल्याला हा विद्यानंद हा जो विचार आहे तो विद्यानंद हा शब्द त्या ब्रह्मविद्येशी निगडित आहे हा विचार आपल्याला इथे मात्र करावाच लागणार. म्हणून इथे ब्रह्मविद्येचा विचार, परोक्ष विचार, अपरोक्ष विचार, अनुभवाच्या स्तरावर असलेला विचार अशा पद्धतीने आपल्याला भाषा बोलता येते आणि त्या पद्धतीनेच या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. आता पहिल्या श्लोकाला सुरुवात करताना मागील प्रकरणांचा संदर्भ देऊन आता विद्यानंदाचे निरूपणाला सुरुवात करत आहे. योगामुळे आत्मविचाराने व द्वैत मिथ्या आहे अशा सतत केलेल्या चिंतनाने ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या विद्वानाचा आता विद्यानंद सांगूया. आता पहिल्यांदा ब्रह्मानंदे योगानंद हा विचार मांडला आणि त्याच्यामध्ये एक ध्यान प्रक्रियेचा विचार आपल्या पुढे खूप छान पद्धतीने मांडला की त्या बैठकीच्या ध्यानाच्या निमित्ताने किंवा त्या आपल्या चालत्या बोलत्या ध्यानाच्या निमित्ताने म्हणजे पुन्हा प्रत्येक नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचाराने छेद देऊन पुन्हा माझी अंतःकरण वृत्ती ही सोहम ध्यानामध्ये घेऊन जाणे आणि योगानंदाच्या निमित्ताने म्हणजे ध्यानाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती स्थिर करून त्या आनंदाचा अनुभव घेणे हा या योगानंदाचा विचार मांडला. तसंच आत्मविचाराने द्वैत मिथ्या आहे कारण पुढे अद्वैतानंदाचा विचार जो मागच्या प्रकरणात झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जग मिथ्या ठरवल्याशिवाय अद्वैतानंद होण्याचं काही कारण नाही. म्हणून इथे द्वैत मिथ्या आहे म्हणजे द्वैत सत्यत्व दृष्टी जी आहे माझ्या अंतःकरणातली ती दूर झाली पाहिजे. ती द्वैत मिथ्या विचाराने दूर होते आणि मग द्वैत मिथ्या विचार सुद्धा शांत होतो आणि मग शांत झालेल्या विचारानंतर आपल्याला खऱ्या आनंदाचा लाभ होतो. हाच खरा आपल्या अभ्यासाचा हेतू आहे. आणि असा जो आनंदरूप झालेला आहे म्हणजे आनंदरूप झालेला विद्वान आहे त्या विद्वानाचा जो विद्यानंद आहे म्हणजे त्या विद्वानाकडनं जी बोलली जाणारी चर्चा आहे असाही एक विचार होऊ शकतो किंवा त्या विद्वानाला होणारा जो आनंद आहे तोही विचार आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे इथे एक साधारण विचार आपल्याला असा करता येतो की जो सतत अभ्यास करतो म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास करतो त्यालाच हा आनंद मिळण्याची व्यवस्था आहे. भले तो मग ध्यानाच्या निमित्ताचा अभ्यास असेल किंवा प्रेमलक्षणा भक्तीच्या विचाराचा अभ्यास असेल किंवा मग ज्ञान विचाराचा विचार असेल म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार असेल, काही झालं तरी अभ्यास काही चुकत नाही. म्हणून इथे बोलताना मात्र असं म्हटलंय की विद्यानंद आणि विषयानंद यात फारसा फरक नाहीये. आपल्याला आनंद हा विचार करताना हा उपाधींच्या निमित्ताने केला गेलेला विचार आहे. असे विषय एक उपाधी आहे, पुन्हा विद्या ही एक उपाधी आहे, अशा पद्धतीने ध्यान ही एक उपाधी आहे. पण त्यातला आनंद नावाचा जो विचार आहे तो मात्र ब्रह्मानंदाचाच विचार आहे. आनंदामध्ये काही कॅटेगरी नाहीत. त्या आनंदाची उधळण माझ्या अंतःकरणात दृढ अपरोक्षत्वाने झाली पाहिजे. हाच तर खरा त्या
ब्रह्मविद्येचा विचार आहे. पुढे आता दुसऱ्या श्लोकात असं सांगतायत, त्या विद्यानंदाचे स्वरूप व त्याचे प्रकार. आता त्याचे प्रकार आहे तो तिसऱ्या श्लोकाचा विचार आहे. पण त्याचं स्वरूप जे काय आहे ते मात्र या दुसऱ्या श्लोकाच्या निमित्ताने मांडतात. विषयानंदाप्रमाणे विद्यानंदाचे बुद्धिवृत्ती हेच कारण आहे. त्याचे दुःखाचा अभाव इत्यादी 4 प्रकार सांगितलेले आहेत. ते दुःखाचा अभाव वगैरे 4 प्रकार हा तिसऱ्या श्लोकाचा विचार आहे. तो विचार आपण त्यावेळी करूया. पण इथे त्याचा संबंध म्हणजे या विद्यानंदाचा संबंध बुद्धिवृत्तीशी आहे. आता ही बुद्धिवृत्ती विद्यानंद समजून घेण्यासाठी साधकावस्थेमध्ये प्रयत्न करते, हा एक भाग आहे. नंतर सिद्धावस्थेमध्ये त्याला ती बुद्धिवृत्ती आहे ती विचार करून परिपक्व झालेली असते. आणि परिपक्व झालेली असल्यामुळे ती अनुभवातनं ओथंबलेली जी बुद्धी आहे ती पण एक विचार सांगते. म्हणजे तो आत्मविचार, म्हणजे त्या आत्मविचाराने मला जे प्राप्त झालेलं आहे ते मला समजावून सांगण्याची व्यवस्था करण्याचं जे काम आहे ते सुद्धा, म्हणजे ब्रह्मविद्या समजावून सांगण्याचं जे काम आहे ते सुद्धा या बुद्धिवृत्तीच्या साह्याने चालतं. म्हणजे एकूण काय आहे की परमार्थामध्ये बुद्धीची खूप आवश्यकता आहे. समर्थही तेच म्हणतात, बुद्धिविण प्राणी सकळ ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खाची खळखळ कोणे करावी. पण पुढे जाऊन एक साखरे महाराजांनी ओवी लिहिली आहे, ती विचारसागर मध्ये लिहिली आहे, बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मी जे असे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, बुद्धी जाणे हा काय आहे, हा ब्रह्मविद्येच्या साधकावस्थेतला विचार आहे. आणि न जाणे म्हणजे आत्मस्वरूपाची ऐक्यता प्राप्त झाल्यानंतर बुद्धीने आत्मा जाणता येत नाही. आणि असा न जाणता येणारा बुद्धीने आत्मा तो जाणलेला असतो एकरूपतेने. आणि एकरूपतेने जाणून झाल्यानंतर मग एका हद्दीपर्यंत त्याची चर्चा करता येते, त्या आनंदाची मीमांसा करता येते. आणि ती मीमांसा हा सुद्धा या खऱ्या विद्यानंदाचा विषय होऊ शकतो, हाच त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे की ब्रह्मविद्या हा सुद्धा एक विषय आहे. किंवा आपण असं म्हणूया की या जगात मिळणारे जे विषय आहे ते सुद्धा विषय आहे. त्या निमित्ताने सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. पण ब्रह्मविद्येने जी काय अंतःकरण वृत्ती शांत होते ती मात्र परमनंट शांत होण्याची व्यवस्था आहे. कारण आभासाच्या 7 अवस्थेमध्ये पुन्हा आपल्याला सांगताना परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती असे आपल्या पुढे 4 विभाग मांडले. की परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञानाचा विचार, म्हणजे ब्रह्मस्वरूप कसं आहे हे जाणून घेण्याचा विचार आहे. आणि ते जाणून घेतल्यानंतर मग त्याप्रमाणे साधना आहे आणि मग त्याची प्राप्ती आहे. आता ती दृढ प्राप्ती झाल्यामुळे होणारा जो शोकनाश आहे तो आपल्याला पुढच्या श्लोकात त्याचा विचार आहे तोही विचार करता येतो. आणि त्या शोकनाशातनं मग जी काय मला तृप्ती मिळते की त्या तृप्तीची निरपेक्ष तृप्ती अशी एक विषय भावना बोलता येते की त्या तृप्तीचा विचार आपल्याला कोणत्याही या विषयाच्या निमित्ताने होणाऱ्या आनंदाच्या निमित्ताने जो होणारा आनंद आहे त्याच्याशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही. अशी विषय निरपेक्ष तृप्ती जी आहे ती मला प्राप्त होते. म्हणून ब्रह्मविद्येचा विचार आपल्याला करायचा. म्हणून ब्रह्मानंदे विद्यानंद हाचा विचार करताना एक साधकावस्थेमध्ये विद्यानंदाचा केलेला विचार आणि एक परिपक्व झाल्यावर केलेला विद्यानंदाचा विचार, अशा 2 पद्धतीने विचार करता येतात. पण या दोन्हीलाही बुद्धीच कारण आहे. ती बुद्धी जाणत नाही हे अगदी बरोबर आहे. पण ते जाणून झाल्यावर जेव्हा अंतःकरण वृत्तीवर म्हणजे त्या बुद्धिवृत्तीवर जो ठसा उमटतो आनंदाचा, तो मात्र सांगणारी समजावून देणारी बुद्धिवृत्तीच असते. म्हणून विषयानंदाप्रमाणे विद्यानंदाचे बुद्धिवृत्ती हेच कारण आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा जो विचार आहे, बुद्धी दे रघुनायका, म्हणजे मला जी माझ्या श्री गुरूंनी समजावून सांगितलेली जी विचारधारा आहे ती परिपूर्णतेने करण्यासाठी माझी संपूर्ण बुद्धीचा वापर मी केला पाहिजे. या शब्दाचाच अर्थ असा आहे की माझी अतिरिक्त बुद्धी वगैरे असा विचार न करता आपली बुद्धी सद्गुरूंना गहाण टाकावी आणि ते म्हणतात तसं साधन करावं, हाच खरा त्यातला एक मोठा विचार आहे. आता तिसरा जो श्लोक आहे तो आपल्याला समजावून सांगतोय की विद्यानंदाचे 4 प्रकार. मग ते असे आहेत, दुःख नसणे, जे हवे ते मिळणे, मी कृतकृत्य आहे असा विश्वास, जेवढे मिळावयाचे ते मला मिळाले अशी खात्री, असे 4 प्रकार आहेत. आता त्यातला पहिला जो आहे तो दुःख नसणे. आता दुःख नसणे या शब्दाचा अर्थ असा आहे की माझा दिवस उगवला.
आपण असा एक विचार करूया. आणि दिवस उगवल्यानंतर मग माझी वृत्ती अशी असते, की मी त्या ईश्वराला धन्यवाद देतो आणि मी काय म्हणतो, की आता तुझ्या कृपेमुळे मला हा दिवस बघायला मिळालेला आहे. आता तुझ्याच कृपेने तो दिवस मला अत्यंत उत्तम गेला पाहिजे. म्हणजे तो कसा असला पाहिजे, दुःख विरहित असला पाहिजे. काल माझं खूप डोकं दुखत होतं. त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो. पण आज मात्र माझं डोकं दुखत नाहीये. सकाळी उठल्यावर मी अतिशय शांत आहे. मी अतिशय मजेत आहे. म्हणजे काय आहे, की दुःख नसणे याचा अर्थ काय आहे, की जे मला काही पूर्वी दुःख होतं, ते मात्र आता गेलेलं आहे. आणि ते गेलेलं असल्यामुळे आता मला जो आनंद होत आहे, माझी अंतःकरण वृत्ती आनंदाची आहे आणि आता मला जे काय करायचं आहे, ते करण्यासाठी मी अत्यंत तत्पर आहे. अशा पद्धतीने ते 4 प्रकारे ती आपल्यापुढे व्यक्त होते ना, तर ते 4 प्रकार कोणते? तर हे असे प्रकार आहेत, की दुःख नसणे. म्हणून इथे काय आहे, दुःख नाही हा सामान्य रूपाने केला गेलेला विचार आहे. 2 पद्धतीने विचार करता येतात. एक सामान्य माणसाने केलेला विचार आणि एक ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर केलेला विचार. आता ब्रह्मस्वरूपाशी जो एकरूप झालेला आहे, त्याच्या ठिकाणी मात्र दुःख म्हणजे कशाचा संबंध आहे? दुःखाचा संबंध शरीराशी आहे. स्थूल सूक्ष्म कारण या शरीराशी आहे, ते पुढे विचार येणार आहेत. पण ते 3 देहच जर बाधित झाले, तर ब्रह्मविद्येने मिळणारा जो आनंद आहे, तिथे मात्र दुःखाची कुठेच काही रेषा नाही. पण इथे मात्र काय आहे, सामान्य वृत्तीचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी मला दुःख नसलेली जी स्थिती आहे, ती खरी माझ्या आनंदाची स्थिती आहे, अशी सर्वसामान्य माणसांची विचारधारा आहे. आता दुसरा जो आहे, जे हवे ते मिळणे. ही मला जी अपेक्षा होती, उदाहरणार्थ मी परीक्षा देत असेल, तर मी त्या परीक्षेत पास झालो. उदाहरणार्थ मी नोकरीसाठी काही ॲप्लिकेशन्स केली असतील आणि माझ्या मनासारखी नोकरी मिळाली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे हवं होतं मला, ते मला मिळालं. जे करियर मी केलं होतं, त्यानुसार मला नोकरी मिळाली, असा तो विचार होता. आमच्या नोकरीमध्ये जरा थोडं काम कमी होतं. आम्हाला प्रथम नोकरीत एक 90 सालापर्यंत 8-10 वर्ष आम्हाला खूप काम होतं. नंतर काम कमी झालं. त्या काम कमी झाल्याचा आनंद झाला आम्हाला. का? तर त्या मोठं अगदी पार मान मोडेपर्यंत काम होतं. आणि काम कमी झाल्याचा आनंद झाल्यानंतर हळू त्या 1-2 वर्षानंतर परमार्थाची आवड निर्माण झाली आणि मग लक्षात आलं, की देवाने हे काय केलं ते थोडंसं बरं केलेलं आहे. आपण आपलं काम करावं जे दिलं आहे ते आणि उरलेल्या वेळात अभ्यासाचा प्रयत्न करावा. म्हणजे काय झालं, मला जे हवे आहे ते मला मिळालं. म्हणजे मला ते काम होतं, ते काम मी साहेबाला करून द्यायचो आणि मग उरलेल्या वेळामध्ये त्या साहेबांनाही बरं वाटायचं, की हा जागा सोडत नाहीये, फोन अटेंड करतोय आणि त्यामुळे आपल्याला काही काम विशेष करायची आवश्यकता पडत नाहीये आणि त्या मोबदल्यामध्ये मला माझ्या अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास करायला मिळायचा, 1-2 तास मिळायचे, हाही माझा फायदाच आहे. म्हणजे जे हवं आहे ते मिळाल्याने मला आनंद होतो, माझ्या मनाची रुखरुख थांबली. कारण माझ्या श्रीगुरूंनी सांगितलं होतं, की तुम्हाला 4 तास अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. ऑफिसमध्ये जाऊन 4 तास आणायचे कुठून? मग ते अशा पद्धतीने देवाने ते द्यायची व्यवस्था केली, हा त्यातला भाग आहे. आता तिसरा जो आहे, मी कृतकृत्य आहे. आता जेवढं मला करायचं आहे, तेवढं केल्यानंतर मी कृतकृत्य होतो. जे करावयाचे आहे ते, ते करून झाले आणि आता काय झालो, मी कृतकृत्य झालो. ज्या दिवशी मी रिटायर्ड झालो ना, त्या दिवशीचं सांगतो. ज्या दिवशी रिटायर्ड झालो, त्या दिवशी मला खूप बरं वाटलं, की नाही आता मला फुल फ्लेज अभ्यास करता येईल. अशा पद्धतीने मी बरा झालो. आणि माझ्याबरोबर 2-3 जण रिटायर्ड झाले ना, त्यांना रुखरुख होती. कशाची रुखरुख होती? आता एवढा पगार मिळणार नाही. पेन्शनमध्ये भागवावं लागेल. आता माझ्यापेक्षा जास्त पेन्शन घेणारे होते. तरी सुद्धा काय आहे, तिथे कृतकृत्यता नव्हती. आता शेवटी त्या 60व्या वर्षी रिटायर्डच व्हावं लागतं. मग आता तिथे 60व्या वर्षी तर मला ते बाजूलाच काढणार असतील, तर मी ते जाण्याचं दुःख का करावं? म्हणून इथे काय आहे, की जेवढं पाहिजे तेवढं मी केलेलं आहे. आता मला इथून पुढे करायचं नाहीये. आता मला जे आवडतं ना तेच करायचंय. अशा पद्धतीने कृतकृत्यतेचा विचार होतो. ज्ञानदेवांची कृतकृत्यता सांगणं वेगळंच आहे. मग ती ज्ञानदेवांची कृतकृत्यता कुठे आहे, की त्या कृतकृत्यतेमध्ये श्रीगुरूंची मिळणी आहे. म्हणजे त्यांच्याशी विचारधारा आहे, त्यांच्याशी बोलणी आहेत आणि त्यातून मग ती कृतकृत्य होण्याची भाषा आहे, की परत कृतकृत्य मला व्हावं लागत नाही. पण सामान्य माणसामध्ये सुद्धा मी असं आहे, मग संसार झाला, हे झालं, आता मी कृतकृत्य आहे.
आता जेवढे मिळवायचे ते मला मिळालेले आहे. आता जे मिळायचंय ते मिळालेलं आहे. आता यापुढे मला मिळवण्याची काही मोठी आशा नाहीये. अशा पद्धतीने या तृप्तीचा व्यावहारिक सत्तेमध्ये आपण विचार मांडू शकतो. आता हे 4 विद्यानंदाचे प्रकार आहेत, असा एक 3ऱ्या श्लोकाच्या निमित्ताने मांडला गेलेला विचार. 4थ्या श्लोकामध्ये मात्र आपल्याला त्या दुःखाचं स्वरूप समजावून सांगतं. पृथ्वीवरील जीवनाची दुःखे व पारलौकिक दुःखे असे दुःखांचे 2 प्रकार आहेत. बृहदारण्यकाचे वाक्य पहिल्या दुःखाची निवृत्ती सांगते. आता आपल्याला हे पृथ्वीवर 2 पद्धतीने दुःख आहेत. म्हणजे एक आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अशी एक भाषा बोलली गेलेली आहे. त्यातली 2 पहिली आहेत ती पृथ्वीवरची आहेत. आणि नंतर मेल्यानंतरच्या दुःखाचा जो विचार आहे तो त्या नरकाशी जोडला गेलेला आहे. तो पारलौकिक दुःखांचा विचार आहे. म्हणून पृथ्वीवर एकदा आपण जीवन जगायला आलो की तो पापपुण्याचा विचार आहे. 50-50% पापपुण्याची मिळणी झाल्यावर मनुष्याचा जन्म मिळतो. मग आता पृथ्वी तलावर मी आलोय तर ती सुखदुःख भोगावी लागतील. आता मी मनुष्य जन्मात आहे म्हणून मी मनुष्य जन्माचं बोलतोय. त्या भोगयोनीवाल्यांना काही चॉईसच नाहीये. त्यांना जे जीवन मिळालंय तसं ते त्यांना भोगावंच लागणार. म्हणून इथे काय आहे की आपल्याला दुःख जी आहेत ती होणार आहेत. सुखाचेही प्रसंग आपल्यावर येणार आहेत. पण ब्रह्मविद्या काय सांगते की मी सुखही होऊ नये, मी दुःखी होऊ नये, कारण मी सुखरूप आहे. म्हणून या विद्यानंदाचा विचार जो आहे ना, तो आपल्या साधक दृष्टीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा या पुस्तकामध्ये जो काय सगळा विचार सांगितलेला आहे तो विद्येचा विचार आहे. आणि ही मला विद्या जेव्हा कळते, माझी अंतःकरण वृत्ती समजावून घेते ही पंचदशी, तेव्हा मला एक आनंद होतो. साधक दृष्टीने एक आनंद होतो आणि नंतर मग तसं तसं साधन केल्यानंतर तो खऱ्या आनंदाचा लाभ दृढ अपरोक्षत्वानी होतो. हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इथे काय आहे की त्या पारलौकिक दुःखांमध्ये ती नरक प्राप्ती किंवा मेल्यानंतर समजा मिळाला स्वर्गभोग, तर पण तिथून पुन्हा मला यावंच लागतंय ना, हाही एक भाग आहेच. म्हणून इथे काय आहे की उत्तम लोकात जातो, कधी नाही जात, मग नरकात जातो. बरं, उत्तम लोक मिळाला तरी काय आहे, स्वर्गलोक मिळाला पण पुन्हा तिथलं पुण्य संपलं की ये ना खाली. म्हणजे काय आहे, तो मिळून न मिळाल्यासारखाच आहे. म्हणून इथे त्याची प्राप्ती झाली तरी दुःख आहे आणि नाही प्राप्ती झाली तरी दुःखच आहे. जे दोन्ही बाजूला दुःखच आहे, हा त्यातला विचार आहे. म्हणून बृहदारण्याकाचे वाक्य पहिल्या दुःखाची निवृत्ती सांगते. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीवरच्या दुःखांची निवृत्ती सांगते आणि ती निवृत्ती ब्रह्मविद्येने होते. म्हणजे याचा अर्थ ब्रह्मस्वरूपाच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे, अभ्यास आहे, त्याने केल्यानेच होते हे सांगणारी आहे. आता 5वा जो श्लोक आहे तो असं मला सांगतो, आनंद न मिळण्याचे बृहदारण्यकात सांगितलेले कारण. मी हा आहे अशा रीतीने माणूस जर आत्मा जाणील व नंतर कोणत्या इच्छेने व कोणाच्या कामाकरिता तो शरीराबरोबर दुःखी होईल. मुख्य मुद्दा आहे मी हा आहे. मी कोण आहे, तर मी आत्मा आहे. असं जर मी जाणलं तर माझ्या सगळ्या दुःखांची निवृत्ती आहे. कारण आत्मा सुखरूप आहे, त्याच्या ठिकाणी दुःख नाहीच आहे आणि ते मी आहे. पण मी काय होतो, मी शरीराच्या निमित्ताने, मी स्वतःला शरीरधारी समजतो. शरीराच्या निमित्ताने मी शरीर सत्यत्व भ्रांती अंतःकरणात धारण करतो आणि मग मात्र त्या शरीराच्या बरोबर होणारी जी काय दुःख आहेत, मला ताप आला की मला त्रास होतो, मला कोणी बोललं की मला त्रास होतो, मी भोगता होतो, मी करता होतो, माझ्या मनासारख्या काही गोष्टी घडतात, माझ्या मनासारख्या काही गोष्टी घडतच नाही. पण जर मी आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर मग मी कशाला दुःखी होईल. या ग्रंथाचा मूळ विषय तोच आहे की मी माझ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, म्हणजे माझ्या सुखरूपतेची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि ती प्राप्ती करून घेतली असता मला पुन्हा फिरून फिरून या जन्म मरणाच्या दुःखात किंवा सुखात आपल्याला पडावं लागत नाही. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णनच केलंय, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. अशा पद्धतीने मी जर का जन्माला येऊन सतत फजिती होत असेल माझी, तर ती सुद्धा फजिती टाळायची असेल तर या ब्रह्मविद्येच्या आधाराशिवाय दुसरा आधार नाहीये. म्हणून ब्रह्मविद्या विद्वानाची एक आहे, म्हणजे ज्यांनी आत्मस्वरूपाची दृढ अपरोक्षत्वाने प्राप्ती करून घेतलेली आहे त्याच्या निमित्ताने एक विचार आहे. आणि एक विचार जो आहे तो साधका दृष्टीचा विचार आहे. पुढे आता 6व्या श्लोकात असं म्हणतात, या दुःखाचं कारण काय. आत्म्याचे जीवात्मा व परमात्मा असे 2 प्रकार सांगितले आहे. चैतन्याचे स्थूलादी 3 देहांशी कल्पित तादात्म्य झाल्याने चैतन्याला जीवदशा येऊन तो भोगता म्हणतो. अशा पद्धतीने आता आत्म्य हे दुःखाचं कारण काय आहे की
तुझी या वियोगे जीवत्व आले. मी जीवदशेत येतो आणि मला वासनेमुळे मला जीव धारण करावा लागतो. म्हणजेच इथं काय आहे, तो आत्माच जीवरूपाने या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतो, असा कल्पित म्हणजे अध्यारोपित विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि मग तो शरीर धारण केल्यानंतर 3-4 शरीरांचा तो विचार आपल्या पुढे आलेला आहे. एक स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर. आता ही जी काय शरीर आहेत, ही जीवाच्या बाजूनीही केला गेलेला विचार आहे, ईश्वराच्या बाजूनीही केलेला विचार आहे आणि परमात्मा मात्र या शरीरापासून अलिप्त आहे. हे पहिला ग्रंथप्रवेशातलं जे काय तक्ता आहे ना, तो वाचावा, की ब्रह्म कसं आहे, तर या म्हणूया शरीराहून वेगळं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी शरीरच नाही. पण इथे जीव जो आहे अज्ञान विशिष्ट साभास चेतन, त्याला मात्र या 3 देहांचा विचार आहे. म्हणजेच याचा अर्थ बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब असा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा तो व्यष्टीसापेक्षतेने होणाऱ्या जीवाचा विचार आणि त्याला मात्र सुखदुःखांचा भोग मिळतो. पण कुठपर्यंत मिळतो? जोपर्यंत आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही तोपर्यंत. तेव्हाच तो करता होतो, भोगता होतो आणि सुखी दुःखी होतो. स्थूल शरीराच्या निमित्ताने शरीराचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो आणि सुखी दुःखी होतो. नंतर सूक्ष्म शरीराच्या निमित्ताने बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. माझ्यासारखा बुद्धिमान कोणी नाही. पण तेच जर माझ्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिमान मला दिसला, तर मला मात्र काय होतं? वाईट वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? बुद्धीच्या मुळे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे विचार. म्हणून तर मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्ती पंथेची जा. अशा पद्धतीने ते विचार आहेत. म्हणून इथे काय आहे, की मूळ जे माझं स्वरूप आहे ते मी आहे, म्हणजे ब्रह्मरूप मी आहे. अशा पद्धतीने तो विद्यानंद आपल्या पुढे येत असतो आणि त्या विद्यानंदाचाच पाठलाग मला केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्या विद्येचा पाठलाग केला तर विद्येच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होतो. आणि मग इथे परमात्मा शब्द 2 पद्धतीने मांडला गेलेला आहे. एक ईश्वररूप परमात्मा आणि एक ब्रह्मरूप परमात्मा. मग त्या ब्रह्मरूप परमात्म्याशी मला एकरूप व्हायचंय, ईश्वरूप परमात्म्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत, कारण तो मायावी असल्यामुळे त्याला मायेचा त्रास नाहीये. पण मी मात्र मायेच्या स्वाधीन असल्यामुळे, म्हणजे माझा जन्म वासनेमुळे झालेला असल्यामुळे मला ती माया बाधित करावी लागते. ईश्वराकडे ती सहजच बाधित झालेली असते आणि ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने माया नावाचं तत्वच नाही. अशा पद्धतीने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं म्हणून दुःखाचं कारण काय आहे? मी जन्माला आलेलो आहे आणि मी जन्माला येऊन जग मला सत्य वाटतं. त्या 5 भ्रांतींचा अधिकारी मी असल्यामुळे माझी दुःख ही मला भोगावी लागतात. वास्तवात दुःख नावाचं गोष्टच नाहीये. हे अभ्यास पूर्ण झाल्यावर लक्षात येतं. म्हणजे तो विद्यानंद हा पूर्णपणे कळला पाहिजे. म्हणजे मी आत्मा आहे अशा पद्धतीने जर तो कळला तर मी खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. हा त्यातला भाग आहे. पुढे आता त्या परमात्म्याचं स्वरूप सांगतायत. परमात्मा 7व्या श्लोकाचा तो विचार आहे. परमात्मा सच्चिदानंद आहे. नाम व रूपांशी तादात्म्य भ्रमच संबंध असल्याने त्याला भोग्यत्व आले. हा विवेक करता आला तर तो ते दोन्हीही नाही. आता तिन्ही गोष्टी सांगितल्या की तो परमात्मा सच्चिदानंद आहे. तो सद्रूप आहे. सद्रूप आहे या शब्दाचा अर्थ त्याचं अस्तित्व निरपेक्ष आहे. तो चिद्रूप आहे. तो नेय निरपेक्ष आहे. आणि तो आनंदरूप आहे. तो पदार्थ निरपेक्ष आनंदरूप आहे. आणि तो मी आहे. अशा पद्धतीने जर मी असेल तर मी सुद्धा अस्तित्व रूपाने कायमचा आहे. मी जन्माला आलेलो नाही म्हणून मला स्थिती नाही, म्हणून मला मरणही नाही. पण काय होतं, या नामरूपात्मक जगतामध्ये मी देह धारण करतो आणि त्याचं भ्रमच तादात्म्य हे मला काही समजत नाही. मग मी त्याला सत्यत्व देतो. वास्तवात आहे ते रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे हे जगत आहे. पण तेच जगत मला सत्य वाटतं आणि सत्य वाटलं की मी करता होतो, मी भोगता होतो. अशा पद्धतीने मग विकार भ्रांती वगैरे त्या सगळ्या विचारांचा विचार आहे. आणि त्या भ्रांतीतनं मात्र काय होऊन जातं, हे नामरूपात्मक पदार्थ मला सत्य वाटायला लागतात. पण संत श्री गुरु मला असं सांगतात की या नामरूपात्मक पदार्थांचं अधिष्ठान ते सच्चिदानंद ब्रह्म आहे आणि ते मी आहे. म्हणून हे नामरूपात्मक पदार्थ असले तरी सुद्धा ते ब्रह्मस्वरूप आहे आणि ते नसले तरी सुद्धा स्वरूप आहे. म्हणजे याचा अर्थ या अस्तित्वाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा माझं अस्तित्व हे निरपेक्ष अस्तित्व आहे. विवेक हेच सांगतो. एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत चंचल व नाश पावणारा आहे. मग ते जर का नाश पावणारं असेल तर ते मी असणं काय शक्य आहे?
म्हणून इथे विवेक वस्तूकडे ओढी असं समर्थांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने विवेक हा ब्रह्मवस्तूकडे मला घेऊन जातो आणि तो विवेक करता करता एक दिवस अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजेच यालाच म्हणतात ब्रह्मविद्येचा विचार. अज्ञानाची निवृत्ती होते आणि मग मला खऱ्या अर्थाने आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. म्हणून इथे काय आहे, हे देहाभिमान, कर्ताभिमान, नंतर विकार भ्रांतीचा विचार, नंतर भोक्तृत्व भ्रांतीचा विचार, या सगळ्या भ्रांतींचा विचार जेव्हा मला घालवायचा असतो, तेव्हा मात्र एक आत्मविचाराची गरज असते. एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. आता हा सगळा ब्रह्मविद्येचा विचार आहे आणि त्या ब्रह्मविद्येच्या विचारातनं मी मला कोण आहे हे कळतं. मग कसं कळतं, तर या अज्ञानाची निवृत्ती होते. मी जे समजत होतो की हे नामरूपात्मक जगतच सत्य आहे, जे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळतं दिसून, तेच खरं आहे. पण ते दिसणं आणि कळणं हे कोणाच्या सत्तेवर आहे, हा विचार मात्र माझे श्री गुरु संत शिकवतात. आणि त्यांच्याकडनं शिकल्यानंतर, म्हणजे विवेक केल्यानंतर, म्हणजेच त्या ब्रह्मविद्येचा विचार केल्यानंतर मी माझ्या खऱ्या आनंदाकडे निघून जातो. आणि मग लक्षात येतं की अरे, बाकी काही नाहीये. म्हणजे जे जगत किंवा आपण नामरूपात्मक पदार्थ म्हणतो ते वास्तवात नाहीच आहेत. असले तर ते त्याचा विलास आहे. ज्ञानदेवांचा जर अमृतानुभव पाहिला तर तो मोत्याची कीळ ही मोत्यापेक्षा वेगळी कशी असेल? मग मोत्याची कीळ जी आहे ना, त्याला जगत असं म्हणा आणि मोती म्हणजे ब्रह्म समजा. आपल्याला दृष्टांतामध्ये तो विचार करता येईल. मग तसंच मोत्याची कीळ जशी मोतीपेक्षा वेगळी नसते, तसंच हे नामरूपात्मक जगत हे ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळं कसं असेल? कारण कल्पित रूपाने जेव्हा कार्यकारण भाव संबंध मांडला जातो, तेव्हा ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. तर या प्रत्येक नामरूपात्मक पदार्थांमध्ये सुद्धा तेवढाच अफूट आनंद भरलेला आहे. पण तो मला शोधायचा असेल तर त्याच्यावर असलेली जी आसक्ती आहे नामरूपात्मक पदार्थांवर, किंवा असलेली सत्यत्व बुद्धी आहे, ती मला मिथ्यात्व निश्चयाने बदलून ती खऱ्या आनंदाकडे घेऊन गेली पाहिजे. हाच खरा आपल्या ब्रह्मविद्येचा विचार आहे, हे मला समजून घ्यावं लागतं. म्हणून परमार्थ हा केवळ अंतःकरणाचा आहे. कल्पनेने मी माझ्या बंधनात सापडतो आणि या ब्रह्मविद्येच्या कल्पनेने माझी त्या बंधनातनं सुटका होते, असं मला कळलं पाहिजे. पुढे 8वा जो श्लोक आहे तो मला असं सांगतो. त्याच्या आधीचा विचार असा आहे, याचं आणखी स्पष्टीकरण सांगणारा 8वा श्लोक आहे. भोगत्यासाठी, स्वतःसाठी भोग्याची अपेक्षा ठेवणारा माणूस शरीराबरोबर दुःखी कष्टी होतो. दुःख 3 शरीरांना असते, आत्म्याला नसते. आता तोच विचार झाला की हे दुःख कोणाचं आहे, ते शरीराचं आहे. स्थूल शरीराचं दुःख आहे, मला काही लागलं की मला दुःख होतं. त्यानंतर सूक्ष्म शरीराचं दुःख आहे की माझं कोणतरी मन दुखावतं, माझ्या मनासारखं काही घडत नाही. अशा पद्धतीने सूक्ष्म शरीराचा विचार आणि कारण शरीराचा विचार आहे, तो पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. तो त्यावेळी आपण करूया. पण जिथे शरीर आहे 5 महाभूतांचं, तिथे मात्र काय आहे, सुखदुःखांचा खेळ आहे. पण आत्मस्वरूप अशरीरी आहे आणि अशरीरी असल्यामुळे आत्मस्वरूपामध्ये या शरीराच्या निमित्ताने होणारी आणि जाणारी जी सुखदुःख आहेत ती अजिबात नाही. तुम्ही म्हणाल सुख शब्द का बोलता, त्याचं कारणच आहे सुख जातं म्हणून ते सुद्धा दुःखदायकच आहे असं समर्थही म्हणतात. सुख सुख पाहता दुःख ठाकून आले. म्हणजे सुख सुख म्हणतानाच दुःख जर का ठाकून येत असेल तर मग समर्थही त्याच्यावरचा उपाय देतात, देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणजे याचा अर्थ ती ब्रह्मविद्या देह दुःख ते सुख मानित जावे असं सांगणारी आहे. आणि ती जी सामान्य विद्या आहे, म्हणजे आपण म्हणूया सत्यत्व बुद्धीची विद्या आहे, ती या 3 शरीरांची दुःख माझी दुःख आहेत असं म्हणणारी आहेत. यातून सुटका करणारी ब्रह्मविद्येचा विचार सांगणारी ही पारमार्थिक म्हणजे अद्वैत तत्वज्ञानाची ती चळवळ आहे. ती आपल्या अंतःकरणात भिनवून घ्यावी लागेल आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला अभ्यास उजळ म्हणजे उज्ज्वल दिशेने सहज होईल आणि उजळपणे मी सहज अंतःकरणात समजून घेऊ शकतो की ते तत्व मी आहे. पुढे या 3 शरीरांच्या दुःखांचा विचार 9व्या श्लोकात मांडलाय. शरीरातील 3 धातूंमध्ये आयुर्वेदिक विचार आहे, असलेले नैसर्गिक प्रमाण बिघडल्याने होणारे व्याधीचे दुःख शरीराला, काम क्रोधादी दुःखे सूक्ष्म शरीराला होतात. या दोन्ही दुःखांची बीजे कारण शरीरात सुषुप्तीत असतात. आता स्थूल शरीराचा विचार आहे, तो मला रोग होतो एखादा शरीराला, मग तो कशामुळे झाला,
तो मग वात पित्त दोष वगैरे तयार होतात. आयुर्वेदामध्ये मांडलेले आहेत. ॲलोपॅथीचे विचार वेगळे आहेत. पण मुख्य मुद्दा काय आहे, तर दुःखांची 3 शरीरांची दुःख आहेत ना, ती अशा पद्धतीने आहेत. ताप येणं, सर्दी खोकला होणं, कोरोना होणं, ही सगळी स्थूल शरीराची दुःख आहेत. त्यातून मग पुढे गेली ती काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ही सूक्ष्म शरीराची आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे सूक्ष्म शरीर. मग त्याची दुःख आहे. कोणी माझं मन दुखवलं. मग माझ्या अंतःकरणात काम निर्माण झालं. माझ्या मनाप्रमाणे वागले नाही म्हणून क्रोध निर्माण झाला. मग ही सगळी सूक्ष्म शरीराची दुःख आहेत आणि या दोन्ही दुःखांचं जे काय दार आहे, म्हणजे बीज जी आहेत ते कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे झोप. आता त्या झोपेमधनंच मग मी जागृत होतो आणि झोपेमध्येच मला स्वप्न पडतं. अशा पद्धतीने हे जे काय कारण शरीराचा जो विचार आहे, ती सगळी कारण शरीरात ती साठवून ठेवली जातात आणि मग आपण म्हणतो, की सकाळी उठलं की मला सगळी दुःख जाणवू लागतात. झोपेत जणू काही त्यांचा लयच झालेला असतो. वास्तवात ती दुःख पूर्णपणे बाधित झालेली नसतात. म्हणून जागृतीत साधन आहे. अभ्यास का करायचा जागृतीत? त्याचं कारण ते आहे. पुढे आता 10वा श्लोक आपल्याला असं सांगतो, अद्वैतानंदाने सर्व दुःखांचा निरास. अद्वैतानंदाचा अनुभव आल्यानंतर परमात्मा व देहादी जगत यांचे अभिन्नत्व लक्षात आल्यामुळे भोग्यत्व कशातच नाही असा निश्चय झाल्यावर जो परमात्मा ज्ञानी कशाची इच्छा करील. मुख्य मुद्दा काय आहे, की या अद्वैतानंदामध्ये आपल्याला जग आणि परमात्मा यांच्यामधलं जे काय भिन्नत्व आहे ते दूर करण्याची व्यवस्था आपल्याला करता येते त्या ब्रह्मविद्येच्या साहाय्याने. आणि मग मला असं कार्यकारण भावामध्ये सांगितलं जातं, की हे जगत अध्यस्त रूपाने अधिष्ठान ब्रह्मस्वरूपावर भासतं आणि अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. असं मला कळतं, तेव्हा प्रथमतः मी जगत सत्यत्वामध्ये भोगता भोग्य भ्रांतीचा अधिकारी हळूहळू अभ्यास करत करत मी भोगता नाही अशी भूमिका अंतःकरणात तयार होते. कारण आत्मरूप मीच्या ठिकाणी दुसरा कोणी शिल्लकच नाही, म्हणजे दुसरा कोणी नाहीच. मग असं जर का दुसरा कोणी नसेल, तर भोगता भोग्य भ्रांती व्हायचं काय कारण आहे? अशा पद्धतीने माझी सगळीकडे अभेद दृष्टी म्हणजे हरिदृष्टी तयार होते आणि अशा पद्धतीने भोगता भोग्य भाव संबंध विशेष रूपाने माझ्या अंतःकरणातनं सुटून जातो. सामान्य रूपाने अन्नाचं सेवन झालं पाहिजे, ही भाजी आवडते, ती नाही आवडत, हे व्यवहार असू शकतात. पण कधी काळी खायची वेळ आली, तर तो तेवढ्याच शांततेने तेवढे सगळे व्यवहार करतो. तो जीवनमुक्त असतो, तो विद्वान असतो आणि त्यातनं त्याचे व्यवहार असे घडतात, तिथे भोगता भोग्य भोग, भोगता भोग्य भ्रांतीतनं निर्माण होणारा क्रोध वगैरे लाट अशी भूमिका तिथे अजिबात नसते. म्हणून तो परमात्मा ज्ञानी जो असतो, तो कशाची अपेक्षा करत नाही. तो निरपेक्षपणे त्याचं जीवन जगतो. म्हणून आत्मरूप मी जो आहे, तो अभोक्ता आहे. म्हणून इथे आपल्याला सामान्य दृष्टीने जगत सत्यत्व दृष्टीने जे विचारधारा करतात, त्यांच्या ठिकाणी ही आपल्याला म्हणूया, मला हे मिळालं म्हणून मला फार आनंद झाला, मला ते मिळालं नाही मला फार दुःख झालं. पण इथे मात्र आणि मग त्या सुखदुःखांची लाट होते. इथे मात्र जो जीवनमुक्त असतो, ज्याला अभेद दृष्टी या जगताकडे आणि परमात्म स्वरूपाकडे पाहण्याची झालेली असते, तिथे मात्र काय आहे, त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन जेव्हा तो या सृष्टीकडे पाहतो, तेव्हा ती सृष्टी त्या परमात्म स्वरूपाचा विलास आहे, नवे नवे तो माझाच विलास आहे, अशा पद्धतीने जीवन जगतो आणि त्याच्यामध्ये त्याची कुठल्याही जीवन जगताना कुठेही म्हणूया भांडणं नसतात. सहज तो शांततेने जगतो. असा आत्मरूप झालेला मी भोगता भोग्य भ्रांतीत उठल्यावर कशाला तो त्या सुखदुःखाच्या भानगडीत पडेल, तो सहजच आनंदाशी एकरूप राहील. 11वा जो श्लोक आहे, ज्ञानामध्ये भोगता उरत नाही. आत्मानंद ह्या अध्यायात या जीवाच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय झाल्यानंतर या देहातील एकही घटक भोगता नाही असे समजल्याने दुःखाचे कारणच काय? म्हणून इथे काय आहे, ज्ञानामध्ये भोगता उरत नाही. ज्ञातृज्ञेया विहीण नुसधेची जे ज्ञान, म्हणजे बाधितानुवृत्तीने 2% तो व्यवहार करतो. पण त्या 2% व्यवहार करण्यामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराचा विशेषत्वाने विचार नसतो. जेव्हा विशेषत्वाने विचार होतो, तिथे तिथे लाट होते आणि जिथे जिथे लाट होते, तिथे तिथे सुखदुःखांचे तडाखे असतात. म्हणजे ज्ञानरूप झालेल्याला सुख होणार नाही, दुःख होणार नाही असं नाहीये.
पण ते क्षणभरापुरतं असतं आणि ते क्षणभरापुरतं झालं तरी त्याचा परिणाम त्या ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये म्हणजे दृढ अपरोक्षत्वाने झालेल्या ज्ञानामध्ये होत नाही. साखरे महाराजांनी बोलताना एकदा सांगितलं होतं, की तुम्हाला मी मिथ्यात्व निश्चय खूप समजावून सांगतोय. पण तुमच्या सत्यत्व निश्चयात काही फरक पडतोय का? तो काही लगेच फरक पडतच नाही. माझा सत्यत्व निश्चय तसाच होता. त्यानंतर ते म्हणाले, की आम्हाला आता सत्यत्व निश्चय आमच्या पुढे येत नाही का? म्हणजे सत्यत्वाचे या सृष्टीचे जे काही घटक आहेत, ते आमच्या पुढे येत नाहीत का? पण आमचा मिथ्यात्व निश्चय. असेच फुटकळ सत्यत्व निर्णय आपल्या पुढे येतात, पण त्या मिथ्यात्व निश्चयाला ते बदलू शकत नाही. म्हणून इथे काय आहे, की मी मिथ्यात्व निश्चय माझा जेव्हा पक्का होतो, तेव्हा कुठलाही पदार्थ स्थूल सूक्ष्म कारण भोग्य व्यवस्थेतला पदार्थ हा माझ्या अंतःकरण वृत्तीला अशांत करू शकत नाही. मी सहजच आनंदाशी एकरूप होतो, म्हणजेच कूटस्थ रूप होतो आणि कूटस्थ रूप झालेला मी त्याच्या ठिकाणी शरीर नावाचं तत्व नाही, अशा निर्णयाने तो 98% अद्वैत आणि 2% बाधितानुवृत्तीने व्यवहार करतो आणि तो सहज शांत राहतो. हाच खरा या श्लोकाचा विचार आहे. आता पारलौकिक संताप असा एक 12व्या श्लोकाचा विचार आपल्या पुढे येतोय. पुण्य व पाप या विषयीच्या चिंतेला पारलौकिक दुःख म्हणजे संताप म्हणतात. पहिल्या अध्यायातच आनंद प्रकरणातील पहिले प्रकरण योगानंदे ब्रह्मानंद हा या पुरुषाला चिंतेचे दुःख नसते असे म्हटले आहे. म्हणजे जो योगरूप झालेला आहे, म्हणजे जीव ब्रह्मक्य योग साधलेला आहे, त्याच्या ठिकाणी पापपुण्याचा विचार नसतो. सामान्य माणसामध्ये, जगत सत्यत्व दृष्टी असलेल्या माणसामध्ये मला तीर्थाटन केलं पाहिजे, मला सत्पुरुषांचं दर्शन घेतलं पाहिजे, इतपतच विचार असतात. आणि त्याच्यात पापपुण्याचा विचार केलेला असतो, की मला पुण्य गोळा करायचं. पण ज्ञानदेवांची ओवी आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून इथे काय आहे, ते शुद्ध पुण्य ज्यांनी गोळा केलेलं आहे त्याला चिंता करण्याचं कारण नाही. कारण चिंता कशाच्या निमित्ताने आहे? स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या निमित्ताने, की आता माझ्या शरीराचं काय होणार आणि कसं होणार, पेट्रोलचे भाव वाढले तर काय होणार, कसं होणार, मी माझी गाडी कशी चालवणार, ही चिंता कोणाला आहे? जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये वावरणाऱ्या लोकांना आहे. पण ज्यांनी या चिंतेचं कारणच दूर केलेलं आहे, म्हणजे या भ्रांतीतनं जो दूर झालेला आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया, असा आत्मस्वरूपाशी रोवून बसलेला जो विचार आहे, तो तिथे दुसरा नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. मग चिंता कशाची करणार? म्हणून त्याच्या ठिकाणी चिंता नसते. त्या नरकाच्या भयाचा विचार नाही, त्या पुण्य करून त्या स्वर्गात जाण्याचा विचार नाही. कारण स्वर्गातनं पुन्हा या घरीच यायचंय, म्हणजे या पृथ्वी तलावर यायचंय, तर मग हा विचार कशाला? मग आपण मिथ्यात्व निश्चयाचा विचार करू, हाच खरा विद्यानंदाचा विचार आहे. आणि त्यातूनच खऱ्या आनंदाशी तो एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, हाच खरा आपल्या अभ्यासाचा विचार आहे. एवढं लक्षात ठेवावं लागेल. पुढे 13व्या श्लोकाच्या विचारात आत्मज्ञाला क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही ही भूमिका मांडणार आहे. ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञाला साक्षात्कारानंतर क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही. तुकाराम महाराजांचं वचन आहे, संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. संचित कर्म हे नामस्मरणामुळे जळून जातं, नंतर आत्मरूप झाला म्हणून ज्ञानाग्नीने त्याची जी काय प्रारब्ध कर्म आहेत, ती शेष प्रारब्ध कर्म ती भोगायला त्याच्या समोर येतात. पण तिथे सुद्धा त्याची अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. आणि तिसरी जी क्रियमाण स्वातंत्र्य आहे, त्या क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये मी करताच नाही, तर मग मी कर्म करणार कसा? म्हणून इथे काय आहे, जो ज्ञानरूप झालेला आहे त्याला मात्र कर्म न लिंपे तयासी, ही भूमिका तिथे आहे. आणि मग ते एकनाथ महाराजांचं वचन आहे, जो विषयावरील लोळे परी विषय संगे न मळे. म्हणजे तो बाधितानुवृत्तीने या विषयांमध्ये तो असतो, त्या विषयांचा उपभोगही घेतो, तरी सुद्धा तो विषयांपासून अलिप्त असतो. कारण तो मी अशा स्वरूपात त्याचं विशेषत्वाने जीवनच नसतं. की जळी पद्मपत्र जैसे, असं ज्ञानदेवांनी त्यांच्या ओळीमध्ये लिहिलंय, की ते पद्मपत्र जे असतं, म्हणजे कमळाचं पान जे असतं, ते पाण्यामध्ये असतं, पण पाणी त्याला भिजवू शकत नाही, असं ते कोरडच राहतं. तसाच हा कर्म करून अलिप्त राहतो, करून आकरता राहतो. आणि असं जे काय जीवन आहे, ते त्या
लेप न लागण्याचं, म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये तो मी कर्म करतो असा भाव नसल्यामुळे त्याचं जीवन सहज आनंदाचं असतं आणि मग सुखाने तो हे जीवन त्याचं जसं आहे तसं संपतं आणि पुन्हा त्याचा वासना देह शिल्लक न राहिल्यामुळे तो परत जन्माला येत नाही, हा त्यातला खरा विचार आहे. पुढे संचित कर्म मोक्षाच्या आड येत नाही हे सांगणारा 14व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याप्रमाणे गवताची कुसळा एवढी काडी अग्नीत टाकली तर ती क्षणार्धात पेटून संपते, त्याप्रमाणे आत्मज्ञानी सर्व संचित कर्मे जळून जातात. आता गवताच्या काडीचा दृष्टांत दिलाय, तो त्या अग्नीत पडली, गवताची काडी संपली. तसंच काही संचिताचा विचार आहे, ती ज्ञानाग्नीमध्ये भस्मसात होतात आणि मग संचितही जळून जातं, तसंच त्याचं क्रियमाणही जळून जातं आणि उरलेला जो विचार आहे, कारण क्रियमाण स्वातंत्र्यात तो करता नाही आणि मग प्रारब्ध कर्म भोगून संपतं. अशा पद्धतीने त्याचं जीवन ह्या देहातलं संपतं, परत तो फिरून जन्माला येत नाही, असा त्याचा विचार आहे. म्हणून मोक्षाच्या आड हे कर्म त्याला कुठेही त्रास देऊ शकत नाही, असा एक विचार आहे. तो आपण समजून घेऊया. पुढे 15वा जो श्लोक आहे तो भगवद्गीतेचे प्रमाण देणारा आहे. ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी काड्या काटक्यांना भस्मसात करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व संचित क्रियमाण कर्मांना भस्मसात करतो. हे दुसरं पुन्हा उदाहरण दिलेलं आहे भगवद्गीतेचं. म्हणून इथे अग्नीमध्ये सर्व भस्मसात होतं, त्याप्रमाणे ज्ञानाग्नीमध्ये सर्व भस्मसात होतं. पुन्हा तुम्ही म्हणाल की नक्की काय, तर आवरणांश दोष जातो आणि पुन्हा विक्षेपांश शिल्लक राहतो. म्हणजे विक्षेप शब्दाचा अर्थ शरीर शिल्लक राहतं. मग त्या शरीराचे जे काय या जन्मातले प्रारब्ध भोग असतात ते भोगूनच संपवावे लागतात, पण त्या पुन्हा भोगणाऱ्या भोगांचा तो करता नसतो. ही भूमिका तिथे कायमच असते. हा त्यातला भाग आहे. पुढे असे होण्याचे कारण हा 16व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याला मी करता असा समजत अहंकार नसतो व ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, तो या लोकांना ठार मारूनही त्यांना मारित नाही किंवा कर्माने बांधला जात नाही. आता ठार मारूनही ठार मारूनही त्यांना मारित नाही. आता इथे लय का बात का नाश असा एक विचार आपल्या पुढे येतो. नाश ईश्वर करतो. पुन्हा आपल्याला बाध करण्याचा विचार हा प्रामुख्याने विद्यानंदामध्ये मांडला गेलेला आहे आणि लय शब्दाचा अर्थ ध्यानाशी संबंधित आहे किंवा झोपेशी संबंधित आहे, पण पुन्हा जाग झाल्यावर मात्र समाधी उतरल्यानंतर पुन्हा सुखदुःखांचा विचार आपल्या पुढे येऊ शकतो. म्हणून बाध. आता मी करता असा अहंकार ज्याला नसतो. मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रथा. आता मला अहंकार दूर करण्याचं साधन काय आहे? करता राम. करता आत्मा तेथीचा. समर्थांनी त्या रामाला त्या ग्रंथाचं कर्तृत्व दिलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तो आत्मरूप राम या जगाचा करता असून मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी जीवन जगत आहे. अशा पद्धतीने जर का मी विचार केला तर मग काय आहे, माझा अहंकार म्हणजे विशेषत्वानी असलेला अहंकार हा दूर होतो. सामान्य अहंकार जो असतो तो केवळ जीवन जगण्यापुरता असतो आणि जीवन जगण्यापुरता असल्यामुळे तिथे मानापमान नाट्य नसतं. सगळा करता करविता कोण आहे? तो ईश्वर रूप राम आहे. त्यांनी मला आज्ञा घालून दिलेल्या आहेत. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळ. विधींचं पालन कर, सद्गुरू संत आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्याप्रमाणे हा विद्यानंद अभ्यास करणारा जीवनमुक्त होतो. नंतर निषिद्ध वर्तन कधी करत नाही आणि पुन्हा मज देवनी जाळीत कर्मफळे, त्या ईश्वरार्पण बुद्धीने सगळी कर्म करतो आणि तो पाप पुण्यातीत होतो. आणि पाप पुण्यातीत झाल्यानंतर नाही पापाची बोचणी, नाही पुण्याची टोचणी. कारण पाप पुण्य कशासाठी आहे? की मला सुख व्हावं म्हणून आहे. पण मी सुखरूप झालो, मी शरीर म्हणजे शरीर नाही असा विचार पक्का झाला, तिथे पापपुण्याचा विचार आला कुठून? म्हणजेच तिथे पापपुण्याचाही विचार संपतो. निषिद्ध वर्तनाची अपेक्षाच नाहीये. अशा पद्धतीने तो सुखरूप होतो. म्हणून असा अहंकाराने तो कधीही लिप्त होत नाही. त्याची बुद्धी सहजच शांत राहते. ती सततच कर्तेपणा त्या ईश्वराला देते, श्रीगुरूंना देते. हरिओम तत्सत म्हणण्याची त्यांनी आधी सवय लावलेली असते आणि नंतर त्याचं हरिओम तत्सत म्हणणं हे सहजच असतं. अशा पद्धतीने तो सहज आनंदाचं जीवन जगतो. तो कशानेही बांधला जात नाही. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पुढे 17वा जो श्लोक आहे तो मला असं सांगतो, जीवन मुक्ताला महापापेही लागत नाही. आई वडील यांचा वध, चोरी, भ्रूण हत्या किंवा असे कोणतेही पाप मुक्तीला धक्का लावित नाही.
त्याच्या मुखाचे तेजही मावळत नाही. तो जीवनमुक्त झाला दृढ अपरोक्षत्वाने म्हणजे झाला. आता इथे आई-वडील यांचा वध त्याच्यामध्ये त्या परशुरामांनी केलेल्या आईच्या वधाचा दृष्टांत आहे, की त्यांना त्यांचे वडील जमदग्नी, बहुतेक माझं म्हणणं बरोबर आहे की नाही माहीत नाही. त्यांनी सांगितलं परशुरामांना, की आईचा वध कर. त्यांनी त्याप्रमाणे केला. त्यानंतर मग जमदग्नी ऋषींनी म्हणाले, "आता तुझी काय इच्छा आहे? आता माझ्या आईला जिवंत करा." संपला विषय. हे परशुराम आहे. परशुरामांना स्वतःसाठी काही करायचं नव्हतं. श्री गुरु आज्ञा म्हणून आईचा वध कर, केला. ते म्हणाले, "वत्सा आता माग." मागितलं. म्हणजे इतके निरपेक्ष असतात. ही ज्या व्यक्ती असतात ना, या जीवनमुक्तीचा विचार करणाऱ्या किंवा ब्रह्मविद्येने विद्वान म्हणजे आनंदरूप झालेल्या, त्या अशा असतात. त्यांचा चोरी, भ्रूण हत्या यांचा जो विचार आहे तो कधीही त्यांच्या अंतःकरणाला शिवत नाही. अत्यंत बलवान प्रारब्ध जरी ते काम करायला उद्युक्त करायला गेलं, तरी पूर्वीचा जो साधकावस्थेतला विचार जो आहे ना, तो उफाळून वर येतो आणि त्याला त्याचं पाप लागत नाही. कारण तो आत्मरूप झालेला आहे. आत्मस्वरूप हे पाप पुण्यातीत आहे. आणि तो मी म्हणजे शरीर असं समजत नसल्यामुळे महापापे त्याला लागत नाहीत. हा त्यातला मुख्य विचार आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे ते काहीही करायला मोकळे आहेत असा अर्थ नाही. ते असं करतच नाही. जे आनंदाशी एकरूप झालेले असतात ते सहज शांतपणे त्यांचं जीवन जगतात. त्यांच्या जीवनात भल्याच काही वेळा गोष्टी घडतात, पण त्यापासून ते अलिप्त असतात. एवढा विचार आपल्या दृष्टीने खरा महत्वाचा आहे. पुढे आता 18वा जो श्लोक आहे, इच्छा पूर्ण झाल्याने होणारा आनंद. या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊनच अमृत झाला. या श्रुती वचनाने दुःख नसलेल्या आनंदाबरोबर इच्छापूर्तीचाही आनंद सांगितला. म्हणजे इथे काय आहे, की सर्व इच्छा पूर्ण केल्या. म्हणजे कशा केल्या? तर पुन्हा अमृत तत्वाशी एकरूप होऊन. कारण काय आहे, की इच्छा पूर्ण केल्या या शब्दाचा अर्थ त्या उपभोगून इच्छा पूर्ण केल्या असा नव्हे. त्यांनी त्या इच्छेंना लगाम घातला. प्रथमतः लगाम आहे साधकावस्थेमध्ये, की त्या इच्छा कोणत्याही माझ्या जीवनात नकोत. माझी एकच जीवनात इच्छा असली पाहिजे, की मला माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचंय. अशी इच्छा बाळगून तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि मग मला काही दुःख नाही, मी सहजच आनंदात आहे, असं जीवन जगतो आणि असं जीवन जगल्यानंतर मग आता मी कृतकृत्य झालो. अशा पद्धतीने तो कृतकृत्य होणारं जीवन जगतो. असं जे जीवन आहे ना, ते खरं आनंदाचं जीवन आहे. ते सर्व भोग भोगायास मिळणे असं जीवन नाहीये. हा विचार आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. म्हणून या जीवनमुक्ताचं वैभव हा या 19व्या श्लोकामध्ये समजावून सांगतायत. खात, पीत, खेळत व स्त्री व वाहनादिकांचा भोग घेत व अन्य अनेकांबरोबर करमणूक करीत असताना ज्ञानाला शरीराचे तादात्म्याचे स्मरण नसते. प्रारब्ध शिल्लक असल्याने प्राण त्याचे रक्षण करतो. प्रारब्ध शिल्लक राहतं, त्याप्रमाणे त्याला सुखदुःखांचा भोग मिळतो. प्राण त्याला ते काय आहेत त्याप्रमाणे त्याचे ते जीवन चालू राहतं. पण खात पीत असताना नंतर स्त्री सगळं काय त्याचं उपभोग घेत असताना करमणुकीचा विचार असेल. आता माझ्या गुरूंना क्रिकेटची मॅच आवडते, मग ते क्रिकेट मॅच पाहतात, पण त्याचा लेप नाही त्यांना लागत. पूर्वी माझा जो विचार आहे, मलाही क्रिकेट आवडतं, पण पूर्वी माझा जो विचार होता, भारत हारला की मी दुःखी व्हायचो आणि भारत जिंकला की मी सुखी व्हायचो. पण आता मात्र जेव्हा विचार करायची वेळ येते साधकावस्थेमध्ये माझ्या, की अरे बाबा रे, भारत हारला, भारत जिंकला, यामध्ये अडकायचं काही कारण नाही. कारण तो एक खेळ आहे. तो खेळ खेळाच्या प्रमाणे चाललेला आहे. तू खेळतोय असा भास का तुझ्या अंतःकरणात निर्माण करतो? म्हणजे याचा अर्थ काय आहे? हारणं जिंकणं हे महत्वाचं नाही. कारण हारण्या जिंकण्याचा संबंध स्थूल सूक्ष्म शरीराशी आहे. आणि हा जीवनमुक्त मात्र त्या स्थूल सूक्ष्म शरीरातनं दूर गेलेला असतो, म्हणजे त्या भ्रांतीतनं दूर गेलेला असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी सुखदुःख नाहीये. म्हणून इथे काय आहे, त्याच्या शरीराचं तादात्म्य त्याच्या ठिकाणी नसतं. जे असतं ते केवळ बाधितानुवृत्तीने तो देह रक्षण करण्यापुरतं असतं आणि ते रक्षण करण्यापुरतं असल्यामुळे तिथे त्याच्या ठिकाणी त्या देहभोगाचा म्हणजे त्या चारही देहभोगांचा तिथे कुठेही लवलेश नसतो. म्हणून तो मुक्त कसा असतो, अलिप्त असतो. हेच खरं त्या जीवनमुक्ताचं वैभव आहे. म्हणून राजा असेल तर त्याला राजेचं जीवन मिळतं, भिकारी असेल तर भिकाऱ्याचं जीवन मिळतं.
जे जीवन मिळतं त्यात तो समाधानी असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही तक्रार त्या देवाजवळ नसते. नाहीतर सामान्य माणसं मी असं असतं, सतत माझी तक्रार देवाकडे असते. देवा तू मला हे दिलं नाही, देवा तू मला ते दिलं नाही. या सगळ्यांची पूर्ती कधी करणार? बरं एक-एक पूर्ती होत असताना पुन्हा माझ्या मागण्यांची यादी मोठीच होत असते. अशा पद्धतीने माझं जीवन असतं सामान्य माणसाचं. ते जीवन मात्र या जीवनमुक्ताचं नसतं. एवढा हा या 19व्या श्लोकाचा विचार कळला तरी आपलं काम झालेलं आहे. आत्मवेत्याला सर्व भोग एकदमच मिळतात. ज्ञानाला सर्व इच्छांची एकदम पूर्ती होते. पण अज्ञ जीवांना असे जन्म व कर्मानुसार भोग मिळतात. तसे त्याला मिळत नाहीत. श्रोत्रियाला सर्व भोग व अनुसरता नियमांना न अनुसरता एकाच काळीच मिळतात. आता इथे 2 जणांचा विचार केलेला आहे, की त्या जीवनमुक्ताला मिळणारे भोग आणि एक सामान्य सत्यत्व बुद्धीने वागणाऱ्याला मिळणारे भोग. आता जो सामान्य रूपाने सत्यत्व बुद्धीने वागतो, जे जीवन भोगतो, त्याला जन्म-मरणाची अनर्थ परंपरा भोगावी लागते. म्हणजे तो परत-परत जन्माला येतो, परत-परत त्याचं दुःख त्याचं भोगणं होतं. पण जीवनमुक्त, संचित प्रारब्ध आणि क्रियमाण, या क्रियमाणात तो मी काही करत नाही. प्रारब्ध भोगून संपवतो आणि संचित जळालेलं असतं. मग अशा पद्धतीने जे काय जीवन आहे आत्ताचं ते तो जगतो आणि शांतपणे जगून त्या जीवनाचा शेवट झाला असता तो परत काही त्याची इच्छा शिल्लक न राहिल्यामुळे त्याची सगळी जी काय भोगांची पूर्ती आहे ती या एका चालू जन्मातच होते आणि त्याची सुटका होते. हा एवढा विचार या 20व्या श्लोकात मांडलेला आहे. आता 21 आणि 22वा श्लोक आपल्या अभ्यासातला आजच्या शेवटचा श्लोक असं सांगतोय, तरुण देखणा विद्वान आरोग्य संपन्न निश्चयी लष्करी सामर्थ्य असलेला धनवान सत्ताधीश मनुष्य लोकी जेवढे भोग मिळणे शक्य आहे ते सर्व भोग असलेला व तृप्त असलेला अशाला जो आनंद मिळतो तो ब्रह्मवेत्ताही भोगतो. म्हणून इथे हे जे सगळे आनंद भोगाचे जे काय प्रकार सांगितलेले आहेत ती ज्याची जशी व्यावहारिक सत्तेत परिस्थिती असते तसं तसं त्याला भोग मिळतात. तसाच हा ब्रह्मवेत्ता असतो. तो ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीप्रमाणे त्याला भोग मिळतात. तो राजा जनकासारखा असेल तर त्याला राजाचे भोग मिळतात आणि तो अत्यंत म्हणूया आर्थिक दृष्टीने दरिद्री असेल तर त्याला तसंही मिळतं. सुदामा महाराज आर्थिक दृष्टीने दरिद्री अत्यंत, पण भगवान श्रीकृष्णाचे आवडते झाले. कारण ते भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणाला त्यांनी विचारच केला नाही. आणि शेवटी जेव्हा भेटायला गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःलाच द्यायचं शिल्लक ठेवलं. ते सोडून सगळं काही देऊन टाकलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सर्व वैभव त्यांना मिळालं तरी सुद्धा ते शांतच. जनक राजा वैभव असूनही शांत, म्हणजे गरीब असूनही. आमचे तुकाराम महाराज आम्ही सदैव सुडके, स्पष्ट बोलतायत. चोर घरात शिरला तर त्याला एक तांदळाचा दाणा मिळायचा नाही, असं असूनही आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या ब्रह्मानंदात लीन झालेला म्हणजे ब्रह्मस्वरूपाची एकरूप झालेल्याला कशाची तमा नसते. या सगळ्या गोष्टी असतील नाही तर नसतील, त्या भाग्याचा विषय आहे, त्या पूर्वजन्मीच्या भाग्याचा विषय आहे, त्याप्रमाणे मिळतात. पण मी त्यापासून अलिप्त असल्यामुळे शतपटीने मोठा असलेला जो ब्रह्मानंद आहे की ज्याचं वर्णन कोणाची बरोबरी करता येत नाही, असा ब्रह्मानंदाचा अधिकारी होण्याचं भाग्य या विद्यानंदामुळे मला लाभतं. हाच खरा आपल्या या विद्यानंदाच्या म्हणजे विद्यानंद या प्रकरणाच्या अभ्यासाचा खरा हेतू आहे. आणि तो हेतू जर का आपला हे 65 श्लोक संपता संपता सिद्ध झाला तर मग पुढे विषयानंद जे काय प्रकरण आहे ते सहज फक्त संपवायचं एवढ्याच दृष्टीने शिल्लक राहील. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत श्री पांडुरंगाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.